जय गजानन. डहाणू शेगाव पैवारी आजचा 10वा दिवस आणि आता आम्ही तोरणाळ्याच्या अभयारण्यातून प्रवास करत आहे. तुम्ही बघू शकता हे शेवटचं जंगल आहे आमच्या प्रवासातलं. त्यानंतर आता इथून पुढे आम्ही तोरणाळा नंतर पिंपळगाव राजा वगैरे मार्गाने निपाणा पिंपळगाव राजा मार्गाने शेगावात प्रवेश करू. त्यावेळी आता इथून पुढे असं घनदाट जंगल लागणार नाही. काही प्रमाणात खेडी असतील आणि काही प्रमाणात शहरातून आमचा प्रवास होईल. तर तोरणाळ्याहून शेगाव 80 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे महाराजांच्या आम्ही आता खूप जवळ जात आहोत. आम्ही पाहू शकता हे सुंदर अभयारण्य आहे. चारी बाजूला जंगलच जंगल आहे. जंगलातील हा रस्ता अतिशय सुंदर आहे. खूप वेगात वाहनं हे पहा खूप वेगात वाहनं या ठिकाणी निघून जातात आहे. पूर्वी हा रस्ता इतका सुंदर नव्हता. आता खूप छान रस्ता आहे आणि आम्हालाही चालायला बरं वाटतं. हे निसर्ग सौंदर्य, ही झाडं आणि हे अभयारण्यातील वातावरण, शांत वातावरण डोळ्यात साठवून पुढील प्रवासाकरिता तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा घेऊन महाराजांच्या चरणी नम्र होतो. मी नरेंद्र जोशी, वारकरी डहाणू. आजचा दिवस 10वा आणि आता मध्यान्हीचा सूर्य कललेला आहे आणि जवळपास 12-12:15 वाजलेले आहेत. थोड्याच वेळात आम्ही आमच्या मुक्कामी पोचणार आहोत तोरणाळ्याला, भरत भाऊंकडे. जय गजानन, जय गजानन.